हे काय? बरीच प्रगती झाली तुमची तर. नाही, आधी मी तुम्हाला सांगायचंय का दुधाकडे लक्ष द्या, तेव्हा ती तुम्हाला बायकी कामं वाटायची. आता तर नाश्ता बिस्ता करून राहिले तुम्ही. चहा पण बनवता येत असेलच ना? बघू बरं तुमच्या हातचा चहा कसा लागतो ते. द्या राधिका, मला 1 कप चहा द्या. याच्यासाठी आलीस तू इथे? ऑफिस मध्ये तुम्ही सगळ्यांसमोर माझी बायको म्हणून ओळख करून दिली, खूप बरं वाटलं. म्हटलं ठीक आहे, जावं आपल्या घरी राहायला, म्हणून आली मी. द्या द्या, चला चहा द्या मला. अगं, गॅरी, कोण आलंय? मी आली. ही का आली इथे? इथे राहायला आली. काय? गॅरी, कशाला नको ना, कशाला आणतोयस हिला तू परत? अरे काय करतोयस तू? शन्या, मी नुसतं बोलले तरी तू इतकी घाबरली. प्रत्यक्षात आले तर काय करशील तू? काय बडबड चालू यायची? गॅरी, हिला काढ रे घराच्या बाहेर. काय बोर करते ही? ए, घराबाहेर कोणाला काढून राहिली का? मी यांची लग्नाची बायको आहे, आणि तू? जाऊ दे, सोड. राधिका, तू हे सांगायला आलीस का इथे? मी तुमचे पैसे वापस करायला आले. तुम्ही म्हणत होता ना, एक गृहिणी काय करू शकते? हे घ्या, एक सामान्य गृहिणी हे करू शकते. मी तुमचे सगळे पैसे चेकच्या रूपाने तुम्हाला दिले. आता माझ्या दादाच्या घराचे पेपर्स मला ताबडतोब वापस दे. उगाच ओव्हर स्मार्ट वागू नकोस. तसे तुला चीटिंग करून मिळालं हे कॉन्ट्रॅक्ट. आणि तुला वाटत असेल की तुझ्या लंचमुळे आमचं हे डील क्रॅक झालंय, तर तसं काहीच नाही. ओके? नाही, मला पण असले कुठलेच गैरसमज नाही. पण काय कशाने? मग कशामुळे काम मिळालं असेल? माझ्यामुळे मिळाले ते. बैताळेस का ग तू शन्या? पागल आहेस तू? तुझ्याकडे काही जादूची कांडी आहे का? ती फिरवल्यानंतर तुझ्या मनातल्या सगळ्या इच्छा पुऱ्या होतील? बाई, तुम्हाला एक काम मिळालं कारण माझ्या नवऱ्याची मेहनत. आणि तुझे इथे राहतेस ना, ते यांच्यामुळेच. यांनी जर तुला घरातनं बाहेर काढली ना, तर तुला कोणी विचारणार नाही. गॅरी, गॅरीला बाहेर काढ यार घराच्या. हे घे तुझ्या दादाच्या घराचे पेपर्स. झालं समाधान? निघत. निघणारच आहे, इथे थांबणार नाहीच आहे मी. या बैताडचं तोंड बघत बसण्यापेक्षा निघालेलंच बरं. राधिका, तिला मध्ये आणायचं काही कारण नाही आहे. मी नाही, तुम्ही तिला मध्ये आणली. तिच्यामुळे हे सगळं होऊन राहील. हे पाशाने, यापुढे माया माणसांना त्रास देशील ना, तर याद राख. आता मला माया दादाच्या घराचे पेपर्स वापस मिळाले, पण यापुढे त्याला त्रास द्यायचा नाही. जे काय असेल ते आपल्या तिघात. आणि लवकरच ते आपल्या दोघात होईल. या तिसरीची गरज नाही.
बाली अजून कशी आली नाही? मी जाऊ का तिकडे बघायला? नाही, नको. तो गुरुनाथ जर तिच्या बरोबर भांडत असेल तर मला बघून आणखीन चेव चढेल त्याला. नाही, गुरुनाथचा पण काही भरोसा राहिला नाही. बालीनं पैसे परत करूनही तो कमिटमेंट पाळेलच असं नाही. दादा बाली, दादा काय झालं? तू काऊन टेन्शन घेतोस? काही झालेलं नाहीये. हे घे त्या घराचे पेपर्स. आणले की नाही वापस? हा बाले, थँक्यू ग, थँक्यू. भावानं बहिणीला थँक्यू म्हणायचं नसतं. हो, पण तुझं कर्ज तर राहिलं माझ्यावर. मी ते नक्की परत करीन. हाव का? बर कर हं दादा. पण बघ आता, पण काय रे दादा, तू मला लहानाचं मोठं केलंस, शिक्षण केलं, माझं लग्न करून दिलं, त्याचे तर पैसे नाही दिले मी वापस. तू तर आज परकच करून टाकलं मला. नाही बाले, नाही. माझ्या मनातही ते पाप येणार नाही. तुझ्यासारख्या बहिणीला परक केलं तर देवाला काय तोंड दाखवू ग मी? नाही ना, मग आता परत ही उपकाराची भाषा करायची नाही. हं? दादा, आता हे पेपर्स घेऊन घरी जा, बहिणीला दाखव. मुख्य म्हणजे सुजयची काळजी घे. आता सगळं नीट होईल. तुला चांगली नोकरी मिळेल आणि माझी काळजी करू नकोस. मी पण माझ्या घरी लवकरच वापस जाईल. बाले, तुझा हा भाबडा आशावाद म्हणून की काय म्हणून? काहून? नाही, गुरुनाथचं बेताल वागणं पाहता तुला खरंच वाटतंय गुरुनाथ तुला घरात घेणार. हे मला परत घेणार आहे, एवढी एकच तर आशा. म्हणून तर इतकी हिंमत ठेवून आहे ना मी. नाही, तू हिंमत करूच नकोस बाले. माझे आशीर्वाद कायम तुझ्या पाठीशी आहेत. माझी देवाजवळ एकच प्रार्थना असेल, सगळं माझ्या बालीच्या मनासारखं होऊ देत. येतो मी. सुजयला भेटायला ये. हं? चल, येतो. दादा, तुझे आशीर्वाद खरे ठरव.